मंदिरामध्ये पोहोचण्याच्या आधीच श्री गणेश ध्यान मंदिर, गणपती अक्कलकोट निवास सभागृह महाप्रसादाचं भक्ती निवास आहे. मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सूरज मंडे ब्लॉगमध्ये. आज आपण जाणार आहोत नालासोपारा वेशमधील अंडरग्राऊंड गणपतीचं मंदिर आहे, तर तिकडे जाऊया. चला जाऊया, तुम्हाला आज नवीन काहीतरी बघायला भेटेल. चला जाऊया. तर आपल्यासोबत आहे जयकांत, हिमेश आणि योग्याचा आहेत. तर चला जाऊया आपण. आता नाश्ता वगैरे करूया आणि मग आपण निघूया. मंदिरामध्ये पोहोचण्याच्या आधीच हा व्ह्यू तुम्ही बघू शकता. खूप हिरवळ असं, खूप निसर्ग, खूप भारी आहे. मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहोत. खूप सुंदर व्ह्यू आहे पूर्ण. मित्रांनो, इकडे गाडी वगैरे पार्किंग केली आणि समोरच गणपती बाप्पाचं मंदिर आहे. त्या साईडला काम वगैरे चालू आहे आणि इकडे आपलं मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहोत. बघू शकता पूर्ण शांत जागा आहे. मित्रमंडळी आपली बसलेली आहेत. हे लोक लवकर आलेत. आम्ही रस्ता चुकलो, त्यामुळे जरा लेट आलो. बघू शकता तुम्ही व्ह्यू. श्री गणेश ध्यान मंदिर बघू शकता तुम्ही. अंडरग्राऊंड आहे. बघू शकता तुम्ही, बॅक साईडला मंदिर आहे. तर आपण चला करूया एंट्री. खूप सुंदर मंदिर आहे. इकडून तुम्ही एंट्री केल्यानंतर सीड्या उतरल्यानंतरच असा पूर्ण एरिया आहे, म्हणजे अंडरग्राऊंड आहे. आणि समोरच गणपती बाप्पाचं मंदिर आहे. सुंदर असं मंदिर बघू शकता तुम्ही मित्रांनो. शांत वातावरण आहे. तर मित्रांनो, पोचल्यानंतर व्ह्यू तुम्ही बघू शकता. गणपती बाप्पा मोरया. खूप सुंदर बनवलं आहे, बघू शकता तुम्ही. हे बघ, गणपती बाप्पा मोरया. व्ह्यू तुम्ही बघू शकता. खूप निसर्ग, सर्वीकडे चारी बाजूला पूर्ण हिरवागार निसर्ग बघू शकता तुम्ही. खूप हिडन प्लेस आहे. खूप शांत वाटतं आहे. अंडरग्राऊंड गणपती बाप्पांचं मंदिर आहे. परिसरात तुम्हाला विविध प्रकारची झाडं दिसतील. खूप झाडं भरपूर आहेत. असं वाटतं गावी चालू आहे. खूप भारी बनवलं आहे. वाघोली गावच असेल ना? गावच आहे वाघोली. हां, काय बोलतो? माता मंदिर पण गावच गाव आहे. स्थानिक आहे. खूप मस्त वाटतं इकडे. पूर्ण गावची फिलिंग येते.
तर मित्रांनो, आता आपण गणपती बाप्पांचं दर्शन वगैरे घेतलं, मंदिर वगैरे बघितलं, आजूबाजूचा परिसर वगैरे बघितलं. आता आम्ही निघालो आहे. आता इकडनं जवळच स्वामी समर्थांचं मठ आहे काय, त्या मठामध्ये जाऊया. तिकडचं पण तुम्हाला मंदिर बघायला भेटेल. खूप सुंदर बनवलं आहे, खूप फेमस आहे, भरपूर जण येतात पण तिकडे. आज रविवार असल्यामुळे संध्याकाळी गर्दी भेटेल, आत्ता गर्दी तर नसेलच. तर बघूया जाऊन, चला. ड्रोन. तर मित्रांनो, मंदिराच्या परिसरातच तुम्हाला हे सुंदर असं दृश्य बघायला भेटेल. खूप सुंदर असं दृश्य आहे. खूप थंड वातावरण आहे इकडे, शांतता आहे. त्याचं लोकेशन माहिती आहे काय? तेच वाघोली मंदिरच्या समोर. वाघोली मंदिरच्या परिसरातच तुम्हाला हे तलाव बघायला भेटेल. तिथे डॉल्फिन आलाय. डॉल्फिन बघायला भेटलं. कुठे डॉल्फिन? अरे डॉल्फिन. पहिल्यांदा डॉल्फिन बघतोय. तर मित्रांनो, आता गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं, तिकडनं निघाले. आता स्वामींच्या मठात चाललो. इकडनंच भुईगाव साईडला मठ आहे, तर तिकडे जाऊया, चला. श्री स्वामी समर्थ सेवा परिवार भुईगाव, हे मंदिर भुईगाव साईडला आहे. इकडे पार्किंगची सुविधा वगैरे आहे आणि इकडे भक्त पण सोला श्री स्वामी भवन आहे. तर चला आता मंदिरात आपण जाऊया. अक्कलकोट निवास स्वामी समर्थ मठ भुईगाव. अरे स्वामी समर्थांचं मठ आहे, बघू शकता तुम्ही. इथे विविध प्रकारचे गणपती बाप्पांचं प्रतिमा लावले आहेत. त्यांना मंदिरामध्ये प्रवेश करू शकता आणि स्वामींचं दर्शन घेऊ शकता. मठाबाहेर असे विविध प्रकारचे फोटो वगैरे लावलेत, बघू शकता तुम्ही. सभागृह महाप्रसादाचं भक्तिनिवास आहे. पार्किंग वगैरे पण इकडेच आहे आणि या साईडला पार्किंग आपलं मंदिर वगैरे आहे. आरती वगैरे झाली, आता महाप्रसाद आहे. तर महाप्रसादाचा लाभ घेऊया आणि मग निघूया. तर महाप्रसादाचा लाभ घेऊया. महाप्रसाद आहे, वॉशरूम वगैरे आहे आणि या साईडला गाई वगैरे आहेत, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, आता स्वामी समर्थ मठाच्या इकडनं महाप्रसाद वगैरे घेतला, आता निघालो आहे. इकडनं जवळ एक भुईगाव बीच आहे, तो आपला इंस्टाला पहिली व्हिडिओ आपण इकडनं सुरुवात केलेली. सो आता तिकडे जाऊया, थोडा बसूया आणि मग निघूया, चला. मित्रांनो, आपण भुईगाव बीचला आलेलो आहोत, बघू शकता तुम्ही. खूप सुंदर असं व्ह्यू. इकडे कळमला व्ह्यू आहे ना, तिकडे पुढे पाणी बसलं आहे ना. वगैरे आहे इकडे, गाडी वगैरे लहान मुलांसाठी इकडे आहे, बीच साईडला ठेवलेलं आहे. तर मित्रांनो, आपण आले आहोत भुईगाव बीचला. रिसॉर्ट आपल्याला दिसू शकता. आज रविवार आहे, गर्दी खूप कमी आहे. संध्याकाळी गर्दी चालू होईल परत. सुंदर असे झाडं वगैरे बघू शकता.
सुपारीची झाडं आहेत पूर्ण. नाही नाही आपला विरोधला आनंद सर. तर मित्रांनो आता भुईगाव बीचवरून निघालोय. मला तर मित्रांनो भुईगाव बीचवरून आता निघालोय. तर आता आपण जाऊया घरी. सकाळपासून फिरतोय. चला जाऊया घरी. मित्रांनो आता घरी आलो, फ्रेश वगैरे झालो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. परत एकदा भेटूया आपण नवीन एका ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.